पावसाळ्यात निघणाऱ्या रानभाज्या तर तुम्ही भरपूर बघितल्या असेल, पण कधी या फुलांची भाजी खाल्ली आहे का? तर ही आहेत कुळाचे फुलं. तर या कुळ्यांची फुलाची भाजी खूप छान लागते. तर याला आधी उकडून घ्यायचं, 10 मिनटं छान उकडून घ्यायचं. त्यानंतर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ याचं कडू पाणी काढून घ्यायचं आणि स्वच्छ करून घ्यायचं. त्यानंतर आता आपण याला फोडणी देणार आहोत. तर गंजामध्ये तेल गरम करायचं. तेल गरम झालं की यामध्ये जिरं, मोहरी टाकायची. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, मिरची टाकायची, आलं लसूण पेस्ट टाकायची आणि छान परतून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये टमाटर टाकायचा आणि लक्षात ठेवायचं की टमाटर, कांदा याचं प्रमाण थोडं जास्त टाकायचं. त्यानंतर मग तिखट, मीठ, हळद टाकायचं आणि छान परतून घ्यायचं. त्यानंतर मग यामध्ये शिजवलेले फुलं टाकायचे आणि 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं. त्यानंतर मस्त सांबार टाकायचा आणि आपली फुलाची भाजी तयार आहे. वर्षातून एकदाच मिळते आणि ही नक्कीच खाल्ली पाहिजे.